नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मधुश्री प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे संचालक, उत्तम लेखन व प्रकाशन अशा दोन्ही गोष्टींचा वारसा लाभलेले श्री पराग रघुनाथ लोणकर यांनी लिहिलेली कथा आज आपण ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे ती लेखणी. ही कथा 2 भागामध्ये विभागली आहे. त्यातील पहिला भाग आज आपण ऐकत आहोत. 11:30 वेळ. रात्रीचा नुकताच डोळा लागला असेल नसेल आणि मोबाईलची रिंग वाजली. आमच्या क्षेत्रात वेळी अवेळी दिवस रात्र न पाहता फोन येणे ही तशी नेहमीचीच गोष्ट, त्यामुळे त्याची सवय झालेली. फोन उचलला. समोरून आवाज आला. पक्या सिरियस आहे, तुला बोलवतोय, ताबडतोब सिटी हॉस्पिटलला ये. बातमी ऐकताच ताडकन उठलो. झपाझप आवरलं आणि गाडी काढली. ड्रायव्हरची कामाची वेळ संपलेली असल्यामुळे गाडी स्वतः चालवत 15-20 मिनिटात सिटी हॉस्पिटलला पोहोचलो. मला आलेलं पाहून तिथं उभ्या असलेल्यांपैकी माझ्या ओळखीची मंडळी समोर आली आणि त्यातील 1-2 जण मला आयसीयूमध्ये घेऊन गेले. आयसीयूच्या स्पेशल रूममध्ये प्रकाश, म्हणजे खरं तर प्रकाशचा देह आडवा पडलेला मला दिसला. सर्व शरीर जखमांनी भरलेले होते. परिस्थिती बिकट होती. तरीही मी त्याच्या हातावर हात ठेवताच त्याने डोळे उघडले. अतिशय चिंताजनक प्रकृती असली तरी तो बोलू शकत होता. तो मला म्हणाला, बरं झालं आलास. माझं महत्वाचं काम होतं. जरा माझ्या बॅगेची चेन उघड. मी लोगोलोग ते काम केलं. त्यातलं माझं गोल्डन पेन बाहेर काढ. मी तेही केलं. आता इथून बाहेर पडलास की तोडून मोडून ते पेन नष्ट कर. कोणाच्याही हातात लागायला नको. आता मात्र मला बोलल्याशिवाय राहावलं नाही. प्रकाश, काय हे सगळं? सांगतो, सगळं सांगतो. आता सांगायलाच पाहिजे. मी काही आता जगणार नाही याची मला कल्पना आलेली आहे. खरं तर तसं मीच लिहिलेलं आहे. म्हणजे? आजच्या माझ्या या सगळ्या परिस्थितीस हे लेखणीच जबाबदार आहे. अगदी गेल्या काही वर्षात मी मिळवलेल्या अफाट यशापासून ते माझ्या या अपघातापर्यंत. अरे, आपण लेखक मंडळी. आपलं सगळं काही या लेखणीमुळेच असतं. थांब, मला तसं म्हणायचं नाहीये. प्लीज मलाच बोलू दे. माझ्याकडे वेळ कमी आहे. सगळं नीट शांतपणे ऐक. तुला आठवतं, वेद प्रकाशजींकडे मी लेखनिक होतो. माझ्यातील लेखन प्रतिभा त्यांनी ओळखली होती. मी त्यांचा खूप लाडका होतो. मला त्यांनी त्यांचा शिष्यच मानलं होतं. एकदा त्यांनी असंच मला जवळ बोलवलं आणि म्हणाले, हे पेन इथून बाहेर पडलास की ताबडतोब नष्ट कर. ते काय म्हणाले ते थोडक्यात सांगतो. ते म्हणाले, या पेनने जे काही लिहिले जाते ते सत्य होते, प्रत्यक्षात घडते. परंतु ही जादू जशी फायद्याची आहे तशीच खूप तोट्याचीही आहे. अतिशय आनंद जसा यातून मिळू शकतो तसेच कमालीचे दुःखही यातून पदरी पडू शकते. आणि म्हणूनच ही लेखणी नष्ट करणे आवश्यक आहे. त्यावेळी या लेखणीबाबतचे काही किस्सेही त्यांनी सांगितले. वेद प्रकाशजींवर माझी आतोनात श्रद्धा होती, अजूनही आहे.
त्यामुळे त्यांच्या म्हणण्यावर माझा लगेचच विश्वास बसला. पण स्वतःला त्यांचा पट्टशिष्य मानत असूनही त्या दिवशी त्यांच्या घरातून बाहेर पडलो आणि पहिल्यांदाच त्यांनी दिलेला आदेश मी पाळला नाही. मी ती लेखणी नष्ट केली नाही, पण त्यानंतर माझं जीवनच बदलून गेलं. जे जे मला हवं होतं ते मी त्या लेखणीनं कागदावर उतरवू लागलो. तसं प्रत्यक्षात घडत गेलं. अनेक निर्मात्यांकडून मला लेखनाची थेट कामं हवी होती. हे माझे विचार मी कागदावर उतरवत गेलो आणि अगदी तसं घडत गेलं. काही दिवसातच मी इतका स्वार्थी बनत गेलो की काही मोठ्या चित्रपट निर्मात्यांचे, वेद प्रकारचे नेहमीचे लेखक असताना मी त्यांचीही कामं मला मिळतील हे पाहिलं. हळूहळू सर्व बिग बॅनर निर्मात्यांच्या कामाचा माझ्याकडेच ओघ चालू झाला. वेदजींकडील नोकरी तर मी केव्हाच सोडली होती. मी अचानक घेतलेली उत्तुंग झेप कशामुळे आहे याची वेदजींना कल्पना आली. तो माणूस किती ग्रेट बघ. त्यांनी याबाबत मला केवळ 1-2दा फोन केला, पण तोही माझ्या काळजीपोटी. फोनवर ते मला एवढंच म्हणाले, प्रकाश, तू जे करतो आहेस त्यानं तुलाच पुढे त्रास होणार आहे. अरे थांबव हे सारं. पण मी माझ्याच धुंदीत होतो. मी तसंच चालू ठेवलं. मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतो आहेस ते. अरे त्या लेखणीची जादू लक्षात घे. त्यानं मी एखाद्या व्यक्तीचं नाव लिहून काही लिहिलं आणि त्या नावाची व्यक्ती जर माझ्या ओळखीची, परिचयाची असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीत अगदी तसंच घडतं. मी चांगलं लिहिलं तर चांगलं होतं आणि मी वाईट लिहिलं तर वाईट. त्यामुळे मी इतकी वर्ष कटाक्षानं जेव्हा जेव्हा त्या लेखणीनं काही साहित्य लिहित होतो तेव्हा मी मुद्दाम अशी नावं वापरत होतो की त्या नावांचं माझ्या परिचयाचं कोणी नसेल. तरी इतकी काळजी घेऊनही कधी कधी नकळत मी लिहिलेल्या एखाद्या चांगल्या वाईट प्रसंगाचा फायदा अथवा त्रास त्या प्रसंगात मी नाव वापरलेल्या एखाद्या परिचितात झालेला मी पाहिला आहे. लेखन चालू असताना ती व्यक्ती न आठवल्यामुळे तसं झालं होतं. आज काही वेळापूर्वी माझा जो आणि जसा अपघात घडला ना, तसा अगदी शब्द तसा अपघात मी काही वेळापूर्वीच एका चित्रपटासाठी प्रसंग म्हणून लिहिला होता. राज प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटात चरित्र अभिनेते विनोदजी नायकांच्या वडिलांचे काम करत आहेत. श्रीहर्ष हे त्यांचं पडद्यावरचं नाव. या श्रीहर्षचा खलनायक मंडळी पाठलाग करून अपघात घडवून आणून खून करतात असा प्रसंग मी लिहिला. तो याच लेखणीनं. आणि अगदी तसाच्या तसा पुढील काही तासात माझा अपघात झालेला पाहून मी विचारात पडलो आणि माझ्या लक्षात आलं, माझं प्रकाश हे नाव जरी प्रचलित असलं तरी माझं पाळण्यातलं एक नाव श्रीहर्ष आहे. लिहिताना ते माझ्या लक्षात आलं नाही आणि घडू नये ते घडलं. वेदजींनी दिलेला इशारा न ऐकल्याचा मला आत्ता पश्चाताप होतोय. पण आता वेळ निघून गेलीये. हे पेन एक वरदान नसून शाप आहे. तेव्हा प्लीज इथून बाहेर पडल्यावर ते ताबडतोब नष्ट कर. या बाबतीत वेदजींची मला आणखीन एक कमाल वाटते. ती म्हणजे ते वेळेवर सावध झाले.
त्यांनी योग्य वेळी या लेखणीचा मोह सोडला. आणखीन एक, या पेनाची आणखीन एक जादू म्हणजे ते पेन जो वापरत असतो तो त्या जादूने इतका भारावलेला असतो की तो स्वतः ते पेन नष्टच करू शकत नाही. त्यामुळेच वेदजींनी ते काम माझ्यावर सोपवलं होतं आणि मी आता ते तुझ्यावर सोपवत आहे. या लेखणीची कोणतीही परीक्षा न बघता इथून बाहेर पडताच ती नष्ट कर. श्रोते हो, या कथेतील पहिला भाग आज इथेच संपन्न होत आहे. लवकरच आम्ही दुसरा भाग घेऊन येत आहोत. तोपर्यंत कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.